आवाडे पितापुत्रांच्या भाजप प्रवेशावर इचलकरंजी शहराचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमदार प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर त्यांचं स्वागतच आहे। भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो आदेश देतील त्यानुसार भाजपचे कार्यकर्ते काम करतील असं हाळवणकर यांनी स्पष्ट केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आमदार प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर त्यांचं स्वागतच असल्याचं म्हटलंय। पण आवाडे यांना भाजपच्या अजेंड्याखाली काम करावं लागेल। त्यांनी त्यांच्या पुत्राची उमेदवारी घोषित केली असली तरी पक्ष जो निर्णय घेईल तो आमदार आवाडे यांना मान्य करावा लागेल। भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो आदेश देतील त्या पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते काम करतील असं त्यांनी स्पष्ट केलं। आमदार आवाडे यांनी भाजपची ध्येय धोरणं हाती घ्यावी, अन्यथा भाजपचं काम करण्यात अडथळे निर्माण होतील असं सांगून गेल्या 40 वर्षांपासून आम्ही कुठल्याही पदासाठी भाजपमध्ये काम करत नाही तर निष्ठावंत म्हणून आम्ही काम करत असल्याचं स्पष्ट केलं। पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल असंही हाळवणकर यांनी सांगितलं।